नमस्कार, मी सौरभ पाटील. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयाच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. गेल्या 4-5 दिवसापासून रंकाळ्यात शेकडो मासे मृत होऊन पाण्यावर ते तरंगत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार राजेश क्षीरसागर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उद्याच रंकाळ्याची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर रंकाळा आणि कोल्हापूर पर्यटनाच्या विकासासाठी लवकरच आढावा बैठक घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रंकाळ्याच्या मासे मृत पावल्याचं काही 2-4 दिवसामध्ये व्हिडिओज येत आहेत, वर्तमानपत्रातून येतंय. या संदर्भात मी उद्याच त्या ठिकाणी एक पाहणीची बैठक ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी मला जे आठवते त्या ठिकाणी एक कोणतरी पाईप टाकण्यासाठी त्या ठिकाणची व्यक्ती ती जागा देत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी देखील कंपल्सरी ॲक्विजिशन जे आपल्या कायद्यामध्ये आहे, ती पाईप टाकली की ते पाणी ओढ्यामार्गे जाईल, रंकाळ्यात पाणी दूषित पाणी येणार नाही असं एकंदरीत माझी माहिती आहे. पण उद्या प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर आपल्याला त्या संदर्भात माहिती कळेल. आणि रंकाळ्याच्या दृष्टीनं आपण पाहता गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्या बाबतीमध्ये मी फार सतर्क आहे. रंकाळ्याचं सुशोभीकरण असेल, आता 5 कोटी रुपयाचं आपण रंकाळ्याच्या मध्यभागी कारंजा देखील मंजूर करून आणलेला आहे. आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी आपल्याला रंकाळ्याच्या पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. आता जे क्वीन्स नेकलेस जे आपण मरीन ड्राईव्हला जे म्हणतो तशा पद्धतीने रंकाळ्याला एक वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आपल्याला बघायला मिळतात. अगदी त्या स्वरूपात त्याचं स्वरूप आलेलं आहे. आणि मग माझ्या एक मनामध्ये कल्पना अशी आलेली आहे की संपूर्ण रंकाळ्याला ते गोल असे दिवे लावले जावेत. आणि म्हणून येणाऱ्या या आपलं जे बजेट येईल DPCचं, त्या माध्यमातून आपण DPCचं जिल्हा पर्यटनचं जे बजेट आहे त्या माध्यमातून मी पालकमंत्र्यांना सूचना करेन की या रंकाळ्याला पूर्ण हे दिवे लावले गेले पाहिजेत. रंकाळ्याचा विकास होण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील राहू. खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर हा एक शिल्पकलेचा अनमोल ठेवा आहे. शिल्पकलेची साक्ष देणारे हे मंदिर अप्रतिम शिल्प आणि निसर्गमय परिसरामुळे पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण बनलंय. मात्र या मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस होऊनही प्रत्यक्ष निधी न मिळाल्यानं जीर्णोद्धार रखडलाय. त्यामुळे आता हे शिल्पवैभव नष्ट झाल्यावर जीर्णोद्धार होणार का असा सवाल उपस्थित होतोय. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी हे शिर्डी इथल्या अधिवेशनात उपस्थित होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या भाजपाच्या दणदणीत विजयानंतरची ही पहिलीच राजकारणी बैठक असून यात अमित शहा यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांचं भरभरून कौतुक केलं, तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. आपको लगता है देवेंद्र फडणवीस फिर से मुख्यमंत्री बन गए? इतनी बड़ी मात्रा में हमारे कार्यकर्ता विधायक बन गए, मंत्री बन गए. हमारे साथी शिवसेना एनसीपी, सच्ची शिवसेना और सच्ची एनसीपी को भी विजय प्राप्त हुई. परंतु महाराष्ट्र के विजय के कई मायने. महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया. उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को, विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे. वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. आता मात्र या योजनेत काही नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या संबंधित पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलंय. नियमात बसत नसणाऱ्या लाडक्या बहिणींना आपले अर्ज मागे घेण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. एक अपील केलं पाहिजे लोकांना, आणि जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं
या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे बांधकाम अखेर पूर्ण झालं. त्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी 16 तासावरून फक्त 8 तासात पूर्ण होणार आहे. तसंच महामार्गावरच्या वाढत्या अपघातांकरिता वाढीव उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक सोपा होणार आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांब देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेसवे आहे. याचं उद्घाटन फेब्रुवारीच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात पन्हाळा खोतवाडी इथल्या आनंदा शिंदे यांच्या शेतात बसवलेल्या युवराज गावडे या मेंढपाळाच्या मेंढ्याच्या कळपातून 21 मेंढ्या शुक्रवारी मध्यरात्री अज्ञाताने चोरून नेल्या होत्या. याबाबत युवराज गावडे यांनी पन्हाळा पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास पन्हाळा पोलीस करत होते. पन्हाळ्यापासून चंदगड पर्यंत 35 ठिकाणी सीसीटीव्ही तपासून माग काढून पन्हाळा पोलिसांनी मेंढ्या चोरणाऱ्या टोळीतील 3 चंदगड तसेच कर्नाटकाच्या हुक्केरी आणि बेळगाव मधून ताब्यात घेऊन अटक केली. परशुराम पवार, मोहम्मद शाहिद, मोहम्मद गौस काकर आणि मेहबूब अब्दुल मुलतानी अशी अटक केलेल्या 3 संशयित आरोपींची नावे आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावरून गावकरी आक्रमक झालेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं. वाल्मिक कराडवर अद्याप मोक्का अंतर्गत कारवाई झाली नाही असा सवाल धनंजय देशमुख यांनी सरकारला केला. आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर जाणारी सीडी काढल्यानं पोलिसांना टाकीवर जाता येत नव्हतं. धनंजय देशमुख यांनी खाली उतरण्यास नकार दिल्यामुळे गावात वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलं. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मेथी, हरभरा भाजी, कांदापात, वटाणा आणि वरणाच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. तर फ्लावर, कोबी, टोमॅटो, गवारीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. संक्रांतीला भोपळ्याच्या घाऱ्या केल्या जातात, त्यामुळे सध्या बाजारात भोपळ्याची मागणी वाढली. रत्नागिरीमधून एक मोठी बातमी येते. रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एक एसटीचा भीषण अपघात झालाय. ही बस दाभोळवरून मुंबईच्या दिशेनं जात होती. घाटात उतारावरून जात असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट 20 फूट दरीत कोसळली. त्या ठिकाणी एक झाड होतं. झाडाला ती बस अडकली, ज्यामुळे अनेकांचा जीव वाचला. अन्यथा बस जवळच्या धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात 7 जण जखमी असल्याची माहिती समोर येते. दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमारने अपघातानंतर रेसिंग मध्ये पुन्हा कमबॅक केलंय. ते दुबईमधील एंडोरेस मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या टीमनं सांगितलं की अजित कुमारने तेथे रेसिंग मध्ये बाजी मारत विजेतेपद स्वतःच्या नावावर केलं. अजित कुमार यांच्या टीमनं त्यांच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या रेस नंतर भारताचा तिरंगा फडकवून त्यांच्या विजयाचा आनंद सगळ्यांसोबत साजरा केला. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडीसाठी पाहत रहा लाईव्ह मराठी.